हेलो बच्चों, कैसे हो सब। हेलो, वेलकम टू द शालूज क्लासेस। चलो आज हम देखने वाले हैं स्टैंडर्ड थर्ड का थर्ड चैप्टर मराठी सब्जेक्ट। ओके, इयत्ता तिसरीचा तिसरा धडा आपण सारे खेळू। ठीक है, अभी यहाँ तो आपने देखा है कि सब बच्चे खेल रहे, तो कुछ तो खेलने पर स्टोरी है ना। एक स्टोरी है, आपको दिखाया गया है, यहाँ पे एक स्टोरी बताई है, वो हमको सिर्फ समझने की कोशिश करनी है कि स्टोरी में क्या दिया है। ओके, स्टोरी का नाम है आपण सारे खेळू। ठीक है, इसका मतलब क्या है, हम सब खेलते हैं। बराबर, हम सब खेलते हैं। ओके, आता मी नीट पहिले रीड करते हूँ, नीट वाचते सगळं, नीट लक्ष देऊन ऐका आणि नंतर मग ते एक्सप्लेन करते। ओके, आपण सारे खेळू। अंगणात मुले चेंडू खेळत होती, रोजी एकटीच बसून बघत होती। रोजीची आई अंगणात आली, ती म्हणाली, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे। एक मुलगी म्हणाली, तिच्याबरोबर कसं खेळायचं, तिला नीट चालता येत नाही। हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले, ती घरात परत गेली। रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली। कुत्र्याचे एक पिल्लू अचानक रोजीकडे आले। रोजीने पिल्लाकडे पाहिले, अय्या किती गोंडस पिल्लू आहे हे। तिने आईला हाक मारली, आई लवकर बाहेर ये ना। आई बाहेर आली, पिल्लाला पाहिले, त्याला कुरवाळले। आई, आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोजी म्हणाली। रोजी, पिल्लू खरंच खूप गोंडस आहे, ते आपल्याकडेच ठेवू, ते तुझ्याबरोबर खेळेल। तू पिल्लाकडे लक्ष ठेव, तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल, मी तुला मदत करीन, आई म्हणाली। मुलांचा खेळ संपला, ती आपापसात बोलू लागली। तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला। मुलगा म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ, तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे, ते आपण पाहू। एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे, कुठून आणलंस? अगं आणलं नाही, आलंय असंच, रोजी म्हणाली। हे बघ, तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणू, रोज तुझ्याकडे येत जाऊ, पिल्लाशी आणि तुझ्याशी खेळायला, एक मुलगी म्हणाली। रोजीला आनंद झाला। बरं झालं रोजी, या पिल्लामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली। ठीक है, यह है स्टोरी। स्टोरी का नाम क्या है, आपण सारे खेळू, मतलब हम सब खेलते हैं। आपको ये यहाँ पे इमेजेस पिक्चर्स दिखाई दिए, वहाँ से क्या पता चलता है कि कुछ बच्चे खेल रहे हैं ना, फिर वहाँ किसी की मम्मी है, फिर उनमें बातचीत हो रही है, तो फिर हम देखेंगे अभी आगे आगे स्टोरी में क्या है। ठीक है, चलो स्टार्ट करते। अंगणात मुले खेळत होती। अंगनात म्हणजे क्या, जो हिंदी में हम उसको आंगन बोलते हैं। ठीक है, आंगन में सब बच्चे खेल रहे थे, बराबर ना। मुले चेंडू खेलत होती, मतलब बॉल से खेल रहे थे सब बच्चे, है ना। अंगनात, मराठी में अंगनात आणि हिंदी में आंगन में, है ना, सेम सेम है थोड़ा, है ना। रोजी एकटीच बसून खेळ बघत होती। अभी ये जो अकेली लड़की यहाँ पे बैठी है, उसका नाम रोजी है, कि रोजी एकटीच बसून खेळ बघत होती, मतलब यहाँ पे रोजी नाम की लड़की है, वो अकेली बैठ के ये सब खेल रहे देख रही थी, है ना। रोजीची आई अंगणात आली, ती म्हणाली, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे। ठीक है, तो इस रोजी की मम्मी जो आती है वहाँ पे आती है और बच्चों को क्या बोलती है कि चलो बच्चों, हमारे रोजी को भी साथ में खेलने ले लो आप, है ना, वो अकेली बैठी है, बराबर। एक मुलगी म्हणाली, तिच्याबरोबर कसं खेळायचं, तिला नीट चालता येत नाही। हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले, ती घरात परत गेली। वहाँ ग्रुप में जो एक लड़की थी, उसने क्या कहा, उसने कहा, उसके साथ हम कैसे खेलेंगे, उसको तो चलना भी नहीं आता ठीक से। ये सुनकर रोजी के मम्मी अपसेट हो गई ना, तो वो अंदर चली गई। ओके, ये पिक्चर में क्या दिखाया है, यहाँ पे क्या दिखाया था, रोजी की मम्मी इन बच्चों से बातें करती है और बोलती है, रोजी के साथ भी खेलो ना, और रोजी अकेली बैठी है। तो वहाँ पे एक लड़की क्या कहती है, हम कैसे उसके साथ खेलें, उसको तो ठीक से चलना भी नहीं आता है। तो ये सुनकर उसकी मम्मी थोड़ी अपसेट हो गई कि चलो, कुछ भी बात नहीं की मम्मी ने, और मम्मी घर के अंदर चली गई, है ना।
रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली। रोजी ये कब उनका खेल देखती थी, कब यहाँ वहाँ देखने लगी, है ना। कुत्र्याचे एक पिल्लू अचानक रोजीकडे आले। ये कुत्ते का एक बच्चा है, छोटा पपी जो है वो एक रोजी के पास यहाँ पे आ गया, है ना। रोजीने पिल्लाकडे पाहिले, अय्या किती गोंडस पिल्लू आहे। तिने आईला हाक मारली, आई बाहेर ये ना। फिर ये बच्चा है, कुत्ते का पिल्ला जो है वो यहाँ पे आया रोजी के पास। ये देख के रोजी खुश हुई और बोली, अय्या कितनी गोंडस पिल्लू है, मतलब कितना क्यूट है ये छोटा सा, है ना पपी। तो उसने क्या किया, उसके मम्मी को बुलाया, आई लवकर बाहेर ये ना, मीन्स मम्मी जल्दी आ जाओ, माँ जल्दी बाहर आ जाओ, ठीक है। तो फिर अभी उसकी मम्मी आती है बाहर। आई बाहेर आली, पिलाला पाहिले, त्याला कुरवाळले। तो मम्मी ने क्या किया, उस बच्चे को देखा, कुत्ते के बच्चे को, उसको लिया गोद में, उसको ज़रा सराहा, है ना, उसके ऊपर से हाथ फिराकर उसका थोड़ा सा लाड प्यार किया बच्चे को, छोटे, है ना। और आई फिर रोजी क्या बोली, आई आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोजी म्हणाली। फिर रोजी ने क्या कहा कि माँ ये बच्चा जो है, वो कुत्ते का बच्चा जो है वो अपने पास ही हम रखेंगे, है ना। रोजी पिल्लू खरंच खूप गोंडस आहे, ते आपल्याकडेच ठेव, ते तुझ्याबरोबर खेळेल, तू पिल्ल्याकडे लक्ष ठेव, तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल, मी तुला मदत करीन, आई म्हणाली। फिर माँ ने क्या कहा, ठीक है रोज़ी, इसे हम हमारे पास ही रखते हैं, ये बहुत क्यूट है। गोंडस मीन्स क्या, क्यूट, है ना, बहुत क्यूट है, ये अपने पास ही हम रखते हैं, ते तुझ्याबरोबर खेळेल, वो तुझसे खेलेगा। फिर तू वो ध्यान रख कुत्ते का भी, बच्चे का, है ना, कुत्ते के बच्चे का जो छोटा है उसका तू ध्यान रख, उसे रोज़ खाना पीना उसका तू ही देख ले, मतलब क्या होगा, वो कुत्ते के बच्चों को भी अपनापन लगेगा, है ना। मी तुला मदत करीन, आई म्हणाली। फिर माँ ने क्या कहा, मैं तुझे हेल्प करूँगी। उसके बाद आगे क्या हुआ, मुलांचा खेळ संपला, ती आपापसात बोलू लागली। तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला। मुलगा म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ, तिच्या घरी कुत्र्याचे पिल्लू आहे, ते पाहू। अभी यहाँ तो नीचे बाहर बच्चे खेल रहे थे, उनका खेल ख़त्म हुआ। वो बातचीत कर रहे थे, इतने में उनको क्या आवाज़ सुनाई दी, रोजी के घर के अंदर से कुत्ते की भौंकने की आवाज़ सुनाई दी, है ना। फिर उनका ध्यान वहाँ पे गया, अरे रोजी के घर के अंदर हम जा सकते हैं क्या, वहाँ शायद पपी है, हाँ मुझे आवाज़ सुनाई दे रही है, ऐसे एक लड़के ने कहा। चला आपण रोजीकडे जाऊ, तिच्या घरी कुत्र्याचे पिल्लू आहे, ते आपण पाहू। फिर वो बच्चे क्या करते हैं, वो आवाज़ सुन के बोलते हैं, चलो हम वो रोजी के घर पे जाके आते हैं। एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे हे, कोठून आणलंस। अगं आणलं नाही, आलंय असंच, रोजी म्हणाली। अब ये सब बच्चे क्या हुआ, सब बच्चे रोजी के घर गए और रोजी के घर जाके रोजी से क्या बोलने लगे, अरे कितना क्यूट है ये कुत्ते का पिल्ला, कहाँ से लेके आए। अगं आणलं नाही, आलंय असंच, रोजी म्हणाली। फिर रोजी ने क्या कहा, अरे मैंने कहाँ से नहीं लाया, वो अपने आप ही मेरे पास आ गया है। हे बघ, तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणू आणि रोज तुझ्याकडे येत जाऊ, पिल्लाशी आणि तुझ्याशी खेळायला, एक मुलगी म्हणाली। ओके, तो उसमें से एक लड़की ने क्या कहा, हम ये बच्चे के लिए ना रोज़ खाना पीना लेके आएंगे और तेरे साथ खेलने आएंगे, तेरे इस कुत्ते के पिल्ले के साथ भी खेलने आएंगे, है ना। ये सुनकर रोज़ी खुश हुई, है ना, रोज़ीला आनंद झाला। तो रोज़ी खुश हो गई कि सब आ रहे, चलो मेरे पास खेलने के लिए। बरं झालं रोज़ी, या पिल्लामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली। तो रोज़ी के माँ ने क्या कहा, अच्छा हुआ ना रोज़ी, चलो ये कुत्ते का जो बच्चा है, जो पिल्ला घर पे आया है, उसके कारण सब दोस्त तेरे पास आएंगे, तेरे साथ खेलेंगे, तुझे भी उनके साथ खेलने मिलेगा, है ना। समझ में आई स्टोरी, ठीक है। एक बार मैं फिर से रीड करती हूँ, तो आपको और मराठी भी समझ में आनी चाहिए, बराबर ना। तो मैं मराठी में भी बताती हूँ, रीड करती हूँ, तो आपको समझ में आ जाएगा, ओके। अंगणात मुले चेंडू खेळत होती, रोजी एकटीच बसून खेळ बघत होती। रोजीची आई अंगणात आली, ती म्हणाली, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे। एक मुलगी म्हणाली, तिच्याबरोबर कसं खेळायचं,
तिला नीट चालताही येत नाही. हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले. ती घरात परत गेली. रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली. कुत्र्याचे एक पिल्लू अचानक रोजीकडे आले. कुत्र्याचे पिल्लू मतलब कुत्ते का बच्चा है ना. रोजीने पिल्लाकडे पाहिले. अय्या, किती गोंडस पिल्लू आहे. तिने आईला हाक मारली है ना. फिर रोजी ने क्या कहा देख के, वाव कितना क्यूट है. गोंडस मतलब क्यूट है ना. किती गोंडस पिल्लू आहे. तिने आईला हाक मारली. आई लवकर बाहेर ये ना. फिर उसने माँ को बुलाया. आई बाहेर आली. पिल्लाला पाहिले. त्याला कुरवाळले. कुरवाळले मतलब क्या है. कुरवाळले मतलब उस पे हाथ फेरा, उसको लाड प्यार करना है ना, उसको बोलते कुरवाळले. आई, आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोजी म्हणाली. रोजी, पिल्लू खरंच खूप गोंडस आहे. ते आपल्याकडेच ठेवू. ते तुझ्याबरोबर खेळेल. तू पिल्लाकडे लक्ष ठेव. तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल. म्हणजे त्याला तुझा लळा लागेल है ना. लड़ा मतलब क्या, लगाव है ना. यहाँ पे लड़ा दिया है ना. लड़ा मतलब क्या, लगाव, अपनापन महसूस होता है ना. अगर हम किसी भी एनिमल को, छोटे पिल्ले को अगर प्यार करते तो वो भी अपने साथ अपने पास आता है ना. उसको बोलते लड़ा है ना. उसको लगाव, हिंदी में बोलेंगे लगाव. मी तुला मदत करीन, आई म्हणाली. मुलांचा खेळ संपला. ती आपापसात बोलू लागली. तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. मुलगा म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ. तिच्या घरी कुत्र्याचे पिल्लू आहे, ते आपण पाहू. एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे. हे कुठून आणलंस. अगं आणलं नाही, आलंय असंच, रोजी म्हणाली. हे बघ, तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणू आणि रोज तुझ्याकडे येत जाऊ पिल्लाशी आणि तुझ्याशी खेळायला, एक मुलगी म्हणाली. रोजीला आनंद झाला. बरं झालं रोजी, या पिल्लांमुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली. ओके, चलो यहाँ पे आपकी स्टोरी ख़त्म होती है. एक्सप्लेन तो मैंने किया है, आपको समझ में आया ना. कुछ डिफ़िकल्टी हो तो बताना कमेंट में. ओके, चलो फिर मिलते हैं नेक्स्ट लेक्चर में. तब तक के लिए बाय बाय.